निरोप दिला होता. मी सुद्धा एक येऊन गेल्या म्हणजे तिथे, आणि ते सर्व माहिती दिल्यानंतर ते म्हणजे मला सर्व सविस्तर कळवा तुम्ही. मला जे या कुटुंबियांना भेटल्यानंतर, संपदांच्या कुटुंबियांना भेटल्यावर कळलं ते म्हणजे त्यांची तक्रार बेसिकली कुंपणच ज्याला शेत खातं त्याला न्याय कोणाकडे मागायचा, कारण ज्याच्याकडे ती न्याय मागत होत्या, मग ते गृह खातं असो अथवा आरोग्य खातं असो, त्या लोकांनीच त्यांना हॅरॅस केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये कुठेतरी शंका अशी यायला लागली की ती खरोखरच आत्महत्या होती का हत्या होती, ही शंका आता यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे निष्पक्षपणे पातळीपणाने याची चौकशी झाली पाहिजे, SIT स्थापन झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जे SIT होणार आहे ती SIT सातारामध्ये नको तर आमच्या बीडमध्ये याची, कारण यांच्या कुटुंबियांना सातत्याने त्रास होईल. त्या 2-3 प्रमुख मागण्या यांच्या कुटुंबियांनी केल्या. अतिशय दुःख झालं की एक तरुण मुलगी जी आता आयुष्य उभं राहत होतं आणि एवढ्या छोट्या गावामधून येऊन ती डॉक्टर सारखी उच्च विद्याविभूषित झाली होती आणि MD ला तिला ऍडमिशन मिळाली होती. अशा मुलीला हा मार्ग स्वीकारावा लागला किंवा तिला स्वीकार करायचा वेळ आली, तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्याची चौकशी झाली पाहिजे. आपण नुसतं म्हणतो की बेटी पढाओ बेटी पढाओ, परंतु या ज्या माझ्या मुली शिकतात, भगिनी शिकतात, त्या भगिनींना कुठे न्याय मिळत नाही. एवढ्या शिक्षित मुलीला जर अशा प्रकारे समोर जावं लागत असेल तर बाकीच्या मुलींचा विचारच नको. आम्ही सरकारला विचारू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही स्त्रियांना, महिलांना आणि आमच्या भगिनींना अशा प्रकारे तुम्ही सुरक्षितता देणार आहात का? आणि ही तुमची सुरक्षितता असेल तर हे काय तुमचं डबल इंजिन सरकार असून सुद्धा आमच्या मुली सुरक्षित नाहीत, हे कुठेतरी वाईट आहे. माननीय आदरणीय राहुल गांधी हे या संदर्भामध्ये लक्ष घालतील, त्याच्यामध्ये आम्हाला योग्य तो न्याय, कारण प्रत्येक वेळेला पीडितेच्या मागे उभं राहण्याचं काम कुठलेही पीडित असो या समाजामधला, त्याचं काम राहुलजी गांधी यांनी केलेले अनेक वर्षामध्ये, त्यामुळे ते निश्चितपणे ह्याच्यामध्ये लक्ष घालतील. ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर आरोप होते किंवा ज्यांच्याकडून दबाव येतोय असा आरोप ताईने केला होता या आत्महत्या केलेल्या, त्याच पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री गेले होते आणि ज्या खासदाराच्या PA वर दबाव टाकल्याचा आरोप आहे त्यांना क्लीन चिट देऊन टाकली भाजप खासदाराच्या. काय सांगायला? मला असं वाटतं की अशा पद्धतीने व्हायला नको होतं. त्याचमुळे मी जे म्हणलं की अधिकाऱ्यांचं एक नेक्सस बनलंय का काय, जसं टोळ्या होता तसं टोळ्या काही बनल्यात का काय, अशी शंका येते. आणि अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे. कोणालाही कुणीही पूर्ण चौकशी केल्याशिवाय असं क्लीन चिट देता कामा नये असं मला वाटतं. गृह खातं कुठे अपयशी ठरतंय का? कारण की काल राजीनाम्याची मागणी नाही, गृह खात्याच्या ह्याच्यामध्ये कमी आहेच ना. गृह खात्याची कमी आहे, आरोग्य खात्याची कमी आहे. त्यामुळे त्यांनी त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि SIT स्थापन केली की सगळी चौकशी बाहेर येईल, कॉल रेकॉर्ड बाहेर येईल, कुणी कुणाला फोन केला होता ते बाहेर येईल. तुम्ही एकतर पोस्टमार्टम करताना सुद्धा, पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंब असताना करता येत नाही, कुटुंबियातलं कोणतरी असावं लागतं. 24 तासानंतर तुम्ही पोस्टमार्टम करता, कुटुंबाला बोलवता तर त्याला तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जात नाही, हॉस्पिटलमध्ये नेता. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका यायला स्थानं आहेत आणि त्याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. सध्या महाराष्ट्र अस्वस्थ आहे, आता कुठेतरी सभागृहामध्ये महाराष्ट्राची अस्वस्थता आपण मानणार. आम्ही राज्यसभेच्या सभागृहात निश्चितपणे हा विषय पहिल्यांदा गेला, कारण आमचं 15 तारखेपासून साधारण अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यसभेमध्ये हा निश्चितपणे विषय मांडणार आणि आम्ही राहुलजींनाही विनंती करणार की लोकसभेमधनं मांडून विरोधी पक्षनेता म्हणून हा विषय उचलून धरला पाहिजे. कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात ह्याचा कुठेतरी आपल्याला विचार केला पाहिजे. ओके, थँक्यू.